अहिल्यानगरमध्ये मित्रानेच केला डोक्यात दगड घालून खून। सुपा अहिल्यानगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाण गावच्या हद्दीत दिनांक 18 जून 2025 रोजी कुकडी कॅनलच्या कडेला एका अज्ञात इसमाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता। या खुनाचा उलगडा करण्यात सुपा पोलिसांना यश आले असून व्यवसायातील वादातून मित्रानेच डोक्यात दगड घालून हा खून केल्याचे समोर आले आहे। हा मृतदेह युनुस सत्तार शेख याचा असून हा खून त्याचाच मित्र प्रदीप प्रभाकर शरणागत वय वर्ष 24 याने केला असल्याचे निष्पन्न झाले। या दोघांचा भेकराई नगर येथे गाळा होता। व्यवसायावरून युनुस सत्तार शेख याचे व सदर मित्राचे वाद झाले। यातून त्याने युनुस यांना डोक्यात दगड घालून ठार केले। त्याचा मृतदेह त्याच्याच ह्युंडाई i20 कंपनीच्या गाडीमध्ये घालून छत्रपती संभाजीनगर येथून घेऊन जात असताना नारायण गव्हाण शिवारात कॅनलच्या बाजूला सुनसान ठिकाण वाटले म्हणून त्याने हा मृतदेह तेथेच टाकून दिला। त्यावर डिझेल टाकून जाळून टाकले अशी कबुली त्याने दिली आहे। या घटनेने अहिल्यानगरमध्ये खळबळ उडाली आहे।